हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण क्रोशे करूयात सुंदर असं हे आसन, जे आपण कुठल्याही देवांसाठी किंवा गणपतीसाठी वगैरे यूज करू शकतो. याचे मल्टिपल यूज आहेत. तुम्ही टेबल मॅट म्हणून पण यूज करू शकता आणि ताटावरती रुमाल म्हणून पण यूज करू शकता आणि हे तुम्ही कुठल्याही साईजमध्ये बनवू शकता. तर ते मी पुढे सांगेनच व्हिडिओमध्ये. आणि हे जे फुलं आहेत ते आपण विणलेले आहेत, यामध्ये अटॅच केलेले नाही आहेत नंतर. तर एकदम स्टडी असे हे बसतात. तर हे अशा प्रकारे इथं विणून घेतलेले आहेत. तर सुरू करूयात. तर इथे मी 4 प्ले उलन घेतलेला आहे आणि 3.5 mm हुक घेतलेला आहे आणि हा रुमाल विणण्यासाठी मी गंगा डिझायरचा यार्न वापरलेला आहे. तर मॅजिक रिंगने सुरुवात करूयात आणि 2 चेन्स विणायच्या आहेत. या 2 चेन्स म्हणजे आपला एक डबल क्रोशे झाला. तर या चेनला पकडून आपल्याला 12 डबल क्रोशे विणायचे आहेत मॅजिक रिंगमध्ये. आणि हा रुमाल विणताना प्रत्येक वेळेला आपल्याला चेन 2 ने सुरुवात करायची आहे आणि त्याला एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं आहे. तर असे एकूण 12 डबल क्रोशे विणून घेऊयात इथे आपण या मॅजिक रिंगमध्ये. तर इथे हे 12 डबल क्रोशे झाल्यानंतर मॅजिक रिंग बंद करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला जे आपण ह्या 2 चेन्स विणल्या होत्या या ठिकाणी, तर इथे स्लिप स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या चेनवरती. आणि दुसऱ्या राऊंडसाठी परत 2 चेन्स घेऊयात आणि याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. यानंतर एक चेन विणायची आहे आणि परत पुढच्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर परत एक चेन घेऊयात. तर असंच आपल्याला हा पॅटर्न रिपीट करायचा आहे. 2 डबल क्रोशे, एक चेन प्रत्येक खांबावरती. तर हे असं, तर इथे आपण हे रिपीट करून घेऊयात या सगळ्या साखळ्यांमध्ये. तर इथं आपण हे विणून घेतलेलं आहे आणि स्टार्टिंगची जी चेन होती, चेन 2, तर त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करूया. यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी परत 2 चेन्स, म्हणजे हा एक खांब आणि पुढच्या खांबावरती आपल्याला इथे पुढच्या खांबावरती 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर हा पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे. यानंतर एक चेन आणि यानंतर पुढचा जो डबल क्रोशे आहे त्यावरती एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. यानंतर एक चेन असं रिपीट करायचं आहे. तर हे 2 डबल क्रोशे आणि एक चेन. परत पुढच्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे आणि दुसऱ्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. तर असं हे आपल्याला रिपीट करायचं आहे. म्हणजे टोटल 3 डबल क्रोशे आणि एक चेन असं विणायचं आहे. तर एक साखळी जी गॅप आहे, तो गॅप तसाच ठेवायचा आहे. फक्त डबल क्रोशेवरती विणायचा आहे. तर असं विणून घेऊयात. यानंतर हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच घेतलेली आहे आणि पुढच्या राऊंडसाठी 2 साखळ्या आणि दुसऱ्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे घ्यायचा आहे पुढच्या साखळीमध्ये आणि तिसऱ्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर हा एक डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे. यानंतर एक साखळी. परत पुढचा जो डबल क्रोशे आहे याच्यावरती एक डबल क्रोशे. तर इथे खाली आपले 3-3 चे ग्रुप आहेत. तर 3-3 च्या डबल क्रोशेच्या ग्रुपवरती पहिल्या 2 वरती एक डबल क्रोशे आणि तिसऱ्यावरती 2 डबल क्रोशे विणायचा आहे. तर हा एक डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे.
आणि चेन 1चा गॅप आपल्याला तसाच ठेवायचा आहे. परत एक चेन घेऊयात आणि इथे आपल्याला परत पुढे एक डबल क्रोशे घ्यायचा आहे डबल क्रोशेवरती. तर असंच हे आपल्याला इथं रिपीट करायचं आहे या राऊंडमध्ये. तर इथे हा बंद करून घेतलेला आहे मी राऊंड चौथा आणि 5व्या राऊंडसाठी 2 साखळ्या घेऊयात आणि पुढच्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे. तर आता 4चा ग्रुप आहे आपला खाली. तर 3 डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे आणि चौथ्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर हा एक डबल क्रोशे आणि लास्ट डबल क्रोशेवरती 2 घ्यायचे आहेत. तर हा दुसरा डबल क्रोशे आणि एक चेन. परत पुढच्या ग्रुपवरती एक डबल क्रोशे, पहिल्या 3 डबल क्रोशेवरती आणि लास्टच्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. तर हा एक डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे आणि एक चेन. तर हे असं आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. तर हे बाकीच्या ग्रुपमध्ये आपण पूर्ण राऊंड हा रिपीट करायचा आहे. तर विणून घेऊया. तर असे एकूण आपल्याला 9 राऊंड विणायचे आहेत टोटल सेंटरपासून. तर हा असंच आपल्याला इथे इन्क्रीज करायचे आहेत. शेवटच्या डबल क्रोशेवरती 2-2 घ्यायचं आहे आणि हे जे स्टार्टिंगचे आहेत त्याच्यावरती 1-1 घ्यायचं आहे. आणि एक चेनचा गॅप आपल्याला कायम ठेवायचा आहे. ती एक चेन विसरायची नाहीये, नाहीतर मग आपला रुमाल गोळा होऊ शकतो किंवा पोपडं झाल्यासारखं होतं. तर त्यासाठी हा चेनचा गॅप आहे तो असाच ठेवायचा आहे आणि शेवटच्या ह्याच्यावरती 2 ठेवायचे आहेत डबल. तर इथे आपले हे राऊंड विणून पूर्ण झालेले आहेत. तर टोटल 9 राऊंड मी इथे विणलेले आहे सेंटरपासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि इथे डबल क्रोशे विणलेले आहेत मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर ऑड नंबरचे आपल्याला हे विणायचे आहेत राऊंड्स. तर मी इथं 9 विणलेले आहेत. तर तुम्ही 9 मोठी करायची असेल तर 11, 13, 15 अशा प्रकारे वाढवायचे आहेत. यानंतर इथून आपण पुढच्या राऊंडला सुरुवात करूयात. तर 10व्या राऊंडला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला इथून 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या ज्या 2 साखळ्या आहेत आपल्याला इथे स्किप करायच्या आहेत आणि तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. परत 3 साखळ्या, सॉरी 4 साखळ्या आणि पुढच्या 2 स्किप करायच्या आहेत आणि एक सिंगल क्रोशे तिसऱ्या साखळीमध्ये. परत 4 साखळ्या आणि पुढच्या 2 स्किप करून तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तर प्रत्येक वेळेला 4 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशे विणायचा आहे आणि खाली 2 साखळ्या स्किप करायच्या आहेत. परत हे 2 स्किप करूयात आणि इथे सिंगल क्रोशे. तर असंच हे आपल्याला रिपीट करायचं आहे. यानंतर ही शेवटची 4ची साखळी विणलेली आहे आणि इथे आपण जिथून सुरू केलं होतं तिथं स्लिप स्टिच करून टाकायची आहे. परत एक सिंगल क्रोशे साखळीमध्ये घ्यायचा आहे. यानंतर 4 साखळ्या आणि दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची आहे. परत 3 साखळ्या आणि याच साखळीमध्ये सेम साखळीमध्ये सिंगल क्रोशे करायचा आहे. परत पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि 4 साखळ्या आणि दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच. 3 साखळ्या आणि याच ह्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे. तर असं आपल्याला हे विणायचं आहे. परत पुढच्या साखळीमध्ये तर इथं आपल्याला पुढच्या साखळीमध्ये पहिल्यांदा सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. यानंतर 4 साखळ्या आणि दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, सॉरी स्लिप स्टिच आणि 3 साखळ्या आणि याच साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तर असं आपल्याला हे विणायचं आहे. या बाकीच्या साखळ्यांमध्ये सुद्धा आपण हे सेम रिपीट करून घ्यायचं आहे. तर हे 4 साखळ्या आणि इथे स्लिप स्टिच दुसऱ्या साखळीमध्ये. परत 3 साखळ्या आणि सिंगल क्रोशे.
तर असंच आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. तर इथे हे मी रिपीट करून घेतलेलं आहे. तर हे जे आपण ट्रायंगल्स विणलेले आहेत त्याच्या खालचा जो खालची जी साखळी आहे 3ची आपण विणली होती स्टार्टिंगला, तर इथे ही जी 3ची साखळी आहे या ठिकाणी आपल्याला हा रेड कलरचा यार्न जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर इथे स्लिप स्टिच घेऊयात आणि 14 साखळ्या विणायच्या आहेत. तर या 14 साखळ्या झाल्यानंतर आपल्या 3 साखळ्या स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. सॉरी 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर इथेच आपल्याला अजून एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. तर हे 3 डबल क्रोशे झाले. यानंतर पुढच्या साखळीमध्ये परत 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. हा पहिला डबल क्रोशे, दुसरा डबल क्रोशे आणि तिसरा डबल क्रोशे. परत पुढच्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशे. तर हे असेच आपल्याला 3-3 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे मी प्रत्येक साखळीमध्ये 3-3 डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आणि आपण याला आपण राऊंड शेप द्यायचा आहे. फ्लॉवरच्या शेपमध्ये आपण याला ॲडजस्ट करून हे करायचं आहे. आणि यानंतर आपण तर हे अशा शेपमध्ये ठेवल्यानंतर बॅक साईडनी आपण याला फिक्स करायचे आहेत याचे लेयर्स. तर अशा प्रकारे स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि फुलाचे जे लेयर्स आहेत ना ते आपले सगळे याच्यामध्ये पकडायचे आहेत. यामुळं हे लेयर्स निसटून येत नाहीत नंतर. यानंतर खाली इथे एक स्लिप स्टिच करायची आहे आणि एक साखळी घेऊन आपल्याला इथे धागा कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की लेयर्स बसले नाहीत व्यवस्थित तर तुम्ही अजून 1-2 स्टिच घेऊ शकता. तर अशा प्रकारे विणायचं आहे. तर हे पहिलं आपलं फ्लॉवर झालेलं आहे. यानंतर हा दुसरा जो ट्रायंगल आहे तो स्किप करायचा आहे आणि तिसऱ्या ट्रायंगलमध्ये सेम ठिकाणी आपल्याला खालच्या साखळीमध्ये इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर इथे आपण साखळीमध्ये व्यवस्थित लेयर्स पकडायचे आहेत, साखळी पकडायची आहे आणि एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 14 साखळ्या विणायच्या आहेत परत. तर सेम पद्धतीनं आपल्याला आता फ्लॉवर्स बनवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक फ्लॉवर्समध्ये एक जो आपण ट्रायंगल बनवलेला आहे तो स्किप करायचा आहे. एक सोडून दुसऱ्या ट्रायंगलला आपल्याला हे करायचं आहे. तर असेच आपण रोजेस बनवून घ्यायचे आहेत कडेने. तर इथे हे ट्रायंगल एक स्किप करायचं आहे, दुसऱ्या ट्रायंगलवरती बनवायचं आहे. तर असं आपण बनवून घेऊयात. तर यासाठी आपण ऑड नंबरचे राऊंड्स घेतले होते. तर इथं हे जे रोजेस आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत आणि आपला हा रुमाल कंप्लीट झालेला आहे. तर हे आसन किंवा रुमाल तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. थँक्यू.